नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया व्याकरण या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आज आपण उपयोजित लेखनातील कल्पना विस्तार हा घटक अभ्यासणार आहोत। तर चला शिकूया लेखन प्रकार। आज आपण कल्पना विस्तार या उपयोजित लेखन प्रकाराविषयी माहिती घेणार आहोत। कल्पना विस्तार हा निबंध लेखन कौशल्याअंतर्गत लेखन प्रकार आहे। कल्पना विस्तार हे एक महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे। श्रवण, वाचन, भाषण, लेखन या कौशल्यांपैकी लेखन या कौशल्याच्या अंतर्गत हा कल्पना विस्तार केला जातो। कल्पना विस्तारात्मक निबंधात आपण कल्पनेत रमण्याचा प्रयत्न करतो की यात आपल्या कल्पनेला खूप वाव असतो। जो काही आपण निबंध लिहित असतो कल्पना विस्तारामध्ये, त्यात आपल्या कल्पनेला जास्त महत्त्व असतं। कल्पना विस्तार करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे। पहिला मुद्दा आहे, कल्पना प्रधान लेखन कौशल्याचा उद्देश कल्पना करता येणे हा आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे की कल्पना विस्तारामध्ये कल्पना करता येणे याला फार महत्त्व आहे। आपल्या कल्पनेला वाव देणं, आपल्या कल्पनांची अभिव्यक्ती करणं याला जास्त महत्त्व या लेखन प्रकारात आहे। दुसरा मुद्दा आहे, मुख्य कल्पना निबंधाच्या शीर्षकातच दडलेली असते। ज्या वेळेला आपल्याला कल्पना विस्तार करण्यासाठी शीर्षक दिलं जातं तेव्हा त्या शीर्षकामध्येच निबंधाची मूळ जी कल्पना आहे ती दडलेली असते। एकातून दुसरी कल्पना अशी कल्पनांची साखळी लेखन कौशल्य वाढवते। कल्पना विस्तारामध्ये काय अभिप्रेत असतं की एक कल्पना केली की त्याला अनुसरून दुसरी कल्पना, दुसऱ्याला जोडून तिसरी कल्पना, म्हणजे एक प्रकारे कल्पनांची साखळीच तयार होते आणि आपलं लेखन कौशल्य यामुळे वाढतं। कल्पना वास्तवाला धरून किंवा गमतीदार असावी। जेव्हा आपण कल्पना विस्तार करत असतो तेव्हा कल्पना विस्तार करताना त्यातील जी कल्पना असेल ती आपल्याला एकतर वास्तवाला धरून म्हणजे सत्यावर आधारित असावीत किंवा त्यात काहीतरी गमतीशीरपणा आपण आणला पाहिजे। विषयासंबंधी सुचलेल्या कल्पनांचा विस्तार करावा। दिलेल्या विषयासंबंधी ज्या ज्या काही कल्पना आपल्याला सुचतील मग त्या कल्पनांचा अधिक विस्तार करणं या लेखन प्रकारात अभिप्रेत आहे। कल्पना विस्तारात दोन प्रकारचे विषय अंतर्भूत असतात। पहिला विषय आहे असे झाले तर। असे झाले तर यामध्ये सूर्य उगवला नाही तर, मला लॉटरी लागली तर या स्वरूपाचे निबंध अंतर्भूत आहे। आणि दुसरा विषय आहे मी अमुक झालो तर। यामध्ये बघा आपण असं म्हणू शकतो की मी मुख्यमंत्री झालो तर, मी राणी झाले तर, या स्वरूपाचे निबंध यामध्ये येऊ शकतात। कल्पना विस्ताराची भाषा कशी असावी ते पहा। कल्पना विस्तार करताना त्याची जी भाषा असेल ती भाषा ही विषयानुरूप असावी आणि विषयानुरूप असताना ती सहज असावी, काव्यात्मक असावी आणि त्याला गंभीर स्वरूप असावे। जो काही विषय आपल्याला दिलेला असेल कल्पना विस्तारासाठी त्याची भाषा ही सहज असली पाहिजे, सहजपणे आपण मांडला पाहिजे। त्यानंतर त्यात काव्यात्मकता असली पाहिजे, वाचणाऱ्याला त्यातून आनंद मिळाला पाहिजे। त्यानंतर गंभीर स्वरूप, एखाद्या विषयाचं गंभीर स्वरूप लोकांसमोर त्या कल्पना विस्ताराच्या माध्यमातून आपण मांडलं पाहिजे। उदाहरणार्थ सूर्य उगवला नाही तर काय होऊ शकतं, त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात हे आपण वाचकांसमोर आपल्या कल्पना विस्तारातून मांडले पाहिजे। कल्पना विस्तार कसा करावा याविषयी आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया। सूर्य उगवला नाही तर या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे कल्पना विस्तार करा। मुद्दे बघा, अंधाराचे राज्य, जीवसृष्टीला धोका, ऊन, पाऊस नाही, ओसाड, उजाड, धरणी। आता हे जे मुद्दे दिले आहेत या मुद्द्यानुसार आपल्याला कल्पनेचा विस्तार करायचा आहे। कसा तो पाहूया। सूर्य उगवला नाही तर, रात्री मागून दिवस आणि दिवसा मागून रात्र असे कालचक्राचे नियमित रहाटगाडगे अखंड चालू असते।
हे असेच चालू राहणार याची आपल्याला पक्की खात्री असते. आपण दिवस उगवला असं म्हणतो, पण खरे तर दिवस उगवत नाहीत, तर सूर्य उगवतो. उगवतो म्हणजे पूर्व दिशेला वक्तशीरपणे येऊन आपले दर्शन देतो. सर्व दशदिशा प्रकाशाने भारून टाकतो. सूर्य म्हणजेच प्रकाश, रात्रीच्या काळोखाचा विनाश. आता समजा एक दिवस काहीतरी अघटित झाले आणि हा सूर्यदेव पूर्वेच्या दारात येऊन हजर झालाच नाही तर? सूर्य म्हणजे पृथ्वीचा उद्गाता, जन्मदाता होय, पण हा पृथ्वीचा प्रकाशदाता उगवलाच नाही तर? सूर्य उगवलाच नाही तर सारे जग, सारी पृथ्वी अंधारात बुडून जाईल, प्रगतीत खंड पडेल. वनदेवी, वनश्री, वृक्ष आपल्यावर रुसतील, मनुष्याला खायला मिळणार नाही. काळोखाचे साम्राज्य वाढत जाऊन मनुष्य जातच मुळी या जगातून, भूतलावरून नष्ट होईल. सूर्य म्हणजे चैतन्य, म्हणजे एक प्रकारची शक्ती. ही शक्ती आपल्याला सूर्याच्या उष्णतेने मिळते. सूर्य उगवलाच नाही तर त्याचे ऊन कसे पडेल? आपल्याला आवश्यक असलेली ऊब कशी मिळेल? थोड्याच वेळात आपण गारठून जाऊ. हातपाय गारठून आपल्यातले चैतन्य नाहीसे होईल. सूर्य न उगवल्यामुळे अनेक वाटांनी आपल्यावर अनर्थ कोसळेल. सूर्याच्या सहकार्याने पृथ्वीवर चालू असणारे पर्जन्य चक्रही थांबेल. सूर्य नाही तर नदी नाल्यांचे व समुद्राचे पाणी तापणार कसे? त्याची वाफ होऊन ढग होणार कसे? आणि ढगांचे पर्जन्यात रूपांतर होऊन ते पाणी नदी, नाले व समुद्राला कसे मिळणार? म्हणजे पुन्हा पाण्याअभावी विनाश अटळच. सूर्य उगवलाच नाही तर वसंत, शिशिर, वर्षा हे आनंददायक ऋतू पृथ्वी तलावरून नाहीसे होतील. निसर्ग म्हणता येईल ते फक्त वाळलेल्या झुडपांना, ओसाड भूमातेला, खंगत चाललेल्या धरित्रीला. असेल ती ओसाड, उजाड, खंगलेली व भरल्या डोळ्यांनी प्रकाश प्रकाश असा आक्रोश करणारी दीनवाणी धरणी माता. मानवाने महत्प्रयासाने उभारलेले उद्योगधंदे ज्या वेगवेगळ्या शोधांवर अवलंबून आहेत, ते शोध मुळात काही भौतिक नियमांवर आधारलेले असतात. त्या नियमांच्या कार्यातही सूर्याचे अस्तित्व गृहीत धरलेले असते. हे अस्तित्व जर नाहीसे झाले तर ते नियम, ते शोध आणि त्यांच्या कार्यावर आधारलेला उद्योगधंद्याचा डोलाराच निरर्थक होणार. या सर्व मूलभूत गोष्टींचा विनाश होईलच. मग इतर आनुषंगिक गोष्टींबद्दल म्हणजेच सूर्योदयाची व सूर्यास्ताची रमणीयता, त्यामुळे मानवाला वाटणारा उल्हास व त्याच्या प्रतिभेला फुटणारे पंख, याबद्दल काय बोलावे? आपण ढगांची दुलई पांघरून एक दिवस निद्रा घेतली तर किती अनिष्ट परिणाम होतील याची त्या पूर्वेच्या देवाला जाणीव आहे की नाही कोण जाणे. पण सूर्याशिवाय येणाऱ्या दिवसाच्या काळोखात चाचपडत चालण्याची सवय नसलेल्या लोकांना सूर्याची एक दिवसच पण भरपूर तोटा करून देणारी सुट्टी सहन होईल का? तरी परमेश्वर न करो व सूर्य न उगवण्याचा प्रसंग आम्हा पृथ्वीवासी मानवावर कधीही न येवो अशी प्रार्थना आपण सर्वांनी करूया. की यात सूर्य उगवला नाही तर काय होऊ शकतं हे अतिशय सहज अशा भाषेमध्ये आणि त्याचं जे काही गंभीर स्वरूप आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. की असं झालं तर काय होऊ शकतं. मग एका कल्पनेतून दुसरी कल्पना, दुसऱ्या कल्पनेतून तिसरी कल्पना, अशी कल्पनांची साखळी इथे तयार झालेली दिसते. की आपल्या मनात त्या क्षणी ज्या काही कल्पना येतील त्या कल्पना प्रभावीपणे मांडणं हे कल्पना विस्तारात अभिप्रेत असतं. आजच्या भागामध्ये आपण कल्पना विस्तार या उपयोजित लेखन प्रकाराविषयी माहिती मिळवली आहे. यापुढील भागामध्ये आपण सूचना फलक कसे लिहावे याविषयी जाणून घेणार आहोत.